आता काय बोलणार तुम्ही? हे कोणत्या प्रकारे धमकी देतायत आम्हाला? आता हे आमासनी असं सतत सतवत राहणार आणि जर कुठं भेटलो तर मारून टाकतील आमासनी. माहित नाही काय काय होणार आहे आमच्या संग. आणि कॅप्टन साहेब, आपण त्यासनी शोधायचं तरी कुठं? चला मी येतो. हे लोक तर नाही भेटणार. आणि हो, भलं यामध्येच आहे की त्यांनी जी अट ठेवली आहे ती मान्य करा. नाही, असं नाही होणार. जेव्हा समधी इथं यांच्या नावाने स्वतःला बळकट समजतात, काय सांगू या समध्यांना की स्वतःची ओळख यांच्या नावाने करू नये? ते तुमचं तुम्ही बघा, मी निघतो. परंतु तुम्ही समधे जावा, मी त्यांच्याशी बोलून येते. कसला विचार करताय तुम्ही? मी हा विचार करतोय की आपल्याला त्यांची अट मान्य केली पाहिजे. असं काय बोलताय तुम्ही? समध्यांचा विश्वास अर्धा होईल, समध्यांची हिंमत तुटून जाईल. तुमचंच धैर्य बघून तर आम्ही समधे असं जीवन जगण्याचं सपन बघतो जसा मोठ्या जातीचा माणूस रोज जगतो. समानतेचं आयुष्य, जिथं कधी बी छोटी मोठी लढाई होत नसते. आणि जर तुम्हीच असं बोलणार असाल तर आमची हिंमत कशी वाढणार? मी पण तोच प्रयत्न करतोय ना रमा. परंतु मला माहिती आहे की जे लोक बोलतायत की ही अट मान्य करू नकोस, ते केवळ ह्यामुळे बोलतायत कारण प्रेम करतात माझ्यावर. परंतु भीती तर सगळ्यांनाच वाटते ना. आधीच त्यांच्या आयुष्यात भीती अडचणी काय कमी आहेत? माझ्यामुळे अजून अडचणी पडतील. तर मेघनाथजींना हेच हवंय ना, मी एक तक्ता घेऊन बाहेर जावं आणि बोलावं की मीच भीमराव आहे. ठीक आहे, मी करेन ते. पण तुम्ही बस बस, आता तू मला अजून काही समजवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण मी निर्णय घेतलाय. तयारी करा मुलांनो, त्या अद्भुत दृश्याला पाहण्याची. जेव्हा भीमराव, जो आजपर्यंत सर्वांचा आशा बनून फिरत होता, उद्या स्वतःच निराश होऊन रात्रीलाच पिटारा घेऊन मुंबईच्या रस्त्यांवरून भटकताना दिसेल, आत्म्याला शांती मिळेल, माझ्या चांगलं वाटेल, आनंद होईल. हे मी होऊ देणार नाही. मेघनाथची अट माझ्या नवऱ्याला मी मान्य नाही करू देणार. मग त्याच्यासाठी काय बी करावं लागलं तरी चालेल. बारा वर्षाचा आधी सोडून गेला होतास ना, तर मग आता परत येण्याची काय गरज होती? एवढी वर्ष म्या तुझ्या बिगरच काढलं. दीपक मोठा झाला आणि आता परत आला. लाज नाही वाटत तुला? कसला विचार करताय तुम्ही? हाच विचार करतोय की काही लोक दुसऱ्यांबद्दल का विचार करत नाहीत? असं का करतात ज्यामुळे
त्यांच्याच कुटुंबियांना दुःख होईल, त्रास होईल. काही चुकीचं पाऊल टाकण्याच्या आधी एकदा तरी त्यांच्या मनात हा विचार का नाही येत की मी जर हे केलं तर माझ्यामुळे माझ्याच माणसांना नुकसान होईल. आता ह्या पुरुषोत्तम काकांनाच बघ. बारा वर्ष आधी शोभा काकू आणि दीपकला सोडून गेले. बस असंच सोडून गेले. सोडून जाण्याआधी या माणसाला असं अजिबात वाटलं नसेल की मी निघून गेलो तर हे लोक राहणार कसे. आणि 12 वर्षांपासून त्या बिचाऱ्या शोभा काकू खूप संघर्ष करतायत दररोज. मुलाला मोठा करण्याचा संघर्ष, आयुष्य जगण्याचा संघर्ष, पुन्हा एकदा सर्व दुःख अडचणी मागे टाकून पुन्हा उभे राहण्याचा संघर्ष. या सर्वांचा विचार करायला लागतो ना, मी वैतागून जातो. मला त्रास होतो रमा. आधीपासूनच तुमच्या आयुष्यात लई अडचणी आहेत. पावला पावलावर संघर्ष आहे. आणि जर समधे संघर्ष तुम्हीच झेलले तर पुढे कसे जाणार तुम्ही. म्हणून तुमच्या वाटेतला थोडासा संघर्ष मला आणि माझ्या सोबत जेवढी लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात ना त्यांना वाटायला सुरू करा. आणि याची सुरुवात उद्यापासून होईल. तुम्ही चला आता जेवून घ्या. मला माहितीये की तुमच्या समोर जर कोणी उपाशी बसला असेल, त्याने जेवण जेवलं नसेल तर तुम्ही बी जेवू शकत नाही. तुम्ही चला, मी त्यांच्यासाठी पण जेवण घेऊन येते. मला माहितीये की पुरुषोत्तम काकांबद्दल तुला काही वाटत नाही, परंतु एक व्यक्ती जर घराच्या समोर उपाशी बसला असेल तर त्याला जेवायला तर दिलंच पाहिजे ना. एवढं तर मला पण कळतं. विरोध आवड हे समजा आपल्या जागी आणि माणुसकी आपल्या जागी. कोणाला जेवण भरवणं माणुसकी असते. तुम्ही चला, तुम्ही पण जेवण घ्या. मी त्यांच्यासाठी पण घेऊन येते. हे घ्या, जेवण घ्या. धन्यवाद रमा. धन्यवाद म्हणायची काय बी गरज नाही. तुमच्यासाठी माझ्या मनात पोळका नाहीये. फक्त मी कोणाला उपाशी बघू शकत नाही म्हणून जेवण घेऊन आली. तुम्ही जेवण घ्या, तोवर मी पाणी आणते. शोभा,
उठ इथनं. उठ अगं शोभा, हे काय करतेस? उठ इथनं. अगं कुठं जायचं आहे? चल. हे कुठे गेले? पुरुषोत्तम काका, पुरुषोत्तम काका, पुरुषोत्तम काका. काय झालं? पुरुषोत्तम काका इथंच होते, माहित नाही कुठे गेले. अगं कुठं घेऊन चालली? चल बोलले ना. अगं चल अगं कुठे चाललोय? चल अगं कुठं घेऊन चालली? बोलले ना चल. अगं कुठं घेऊन चालली सांग तरी. कुठं बी घेऊन नाही जात आहे. बस या चाळीतनं बाहेर काढते आणि सांगत आहे की निघून जाईत ना आणि परत कधीच येऊ नगस. नाही जाणार. नाही जाणार तर धक्के मारत मारत बाहेर काढणार. कारण समद्यांना फक्त एवढंच माहित आहे की तू मला सोडून पळून गेला होतास. पण हे कोणाला बी माहित नाही की तू फक्त मला सोडून नाही गेला होतास, पण माझं बरंच काही चोरून घेऊन गेला होतास. आज पण मला ती सकाळ आठवते जेव्हा माझा नवरा एक चोर बनून पळून गेला होता. भाग्यपुरुष सोडून बिचारी पूजा कशी राहणार आता? असं वाटत तर नव्हतं. माहित नाही काय झालं, दोघांच्यात अनत्योग गेला. काय सांगू मी समजे आता की तू पळून गेला. आम्ही मिळून पैक जमवलं होतं की चाळीमध्ये आपण एक नवीन घर घेऊ. तू समजा घेऊन पळत गेलास आणि सोबत माझे समजा दागिने बी घेऊन गेला. अरे एकदा तरी मला सांगायचं होतं. मी स्वतः तुला दिले असते पैके समजे दागिने. पण मला सोडून निघून गेला. मी आता काय बोलणार समध्यासनी की माझा नवरा मला सोडून पळून गेला. माहिती आहे आज पण समदे तुला फक्त एक फरार समजतात. हे कोणाला बी माहित नाहीये की तू एक चोर आहेस. जर मी समद्यानं सांगितलं ना तर समदे तुला पळवून टाकतील. आणि भीम जे तुझ्या बाजूने बोलत आहे ना तो तर तुला उद्याच पळवून टाकणार. म्हणूनच सांगत आहे की स्वतःच निघून जाईत ना. अगं चूक झाली होती माझ्याकडनं, मान्य तर करत हाय. माहिती आहे तुला मी तुला लय प्रेम केलं, जीवापाड प्रेम केलं. एवढं प्रेम केलं जेवढं कोणी बी कोणासने बी केलं नसल. पण तू माझ्याशी विश्वासघात केलास. लई वर्ष लागली मला स्वतःला सावरायला. म्हणून माझ्या आयुष्याशी खेळू नकोस. कारण आता माझा विश्वास पडला ना तर मी मरून जाईन.
म्हणून मी बोलते की निघून जाईत ना आणि परत इथं चुकून मी तुझं तोंड दाखवू नकस. शोभा, 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 काय काय झालं? आत्या काकीवर नाही आहेत का? नाही, घरात तर नाहीये. काका पण नाही आहेत. वाटतं की शोभनच आपल्या नवऱ्याला पुरुषोत्तमला वडून इथनं बाहेर हाकलला असेल. अरे काय माहित हितेश भाऊ, तेव्हा पुरुषोत्तम शोभाला घेऊन पळून गेला नसल. फालतू बडबड करू नका तुम्ही समजे. आई तुम्हा समध्यासने असा विचार बी कसा आला की शोभाला पळवण्याची हिम्मत आणि अवकत त्याच्यात आहे. मगर पुरुषोत्तम काका आहेत कुठे? मी त्याला चाळीमधनं बाहेर घेऊन गेले, त्याचं सामान त्याच्या समोर फेकलं आणि सांगितलं की निघून जाईत ना आणि परत कधी मी इथं यायची गरज नाही. अगदी बरोबर केलं तुम्ही काकी. तुमच्या आयुष्यात त्यांचं परत येणं गरजेचं नव्हतंच. तुम्ही त्यांना घ्यायला बाहेर नाही जाणार. आतमध्ये चला. तुम्हीच सांगितलं होतं ना की शेवटचा निर्णय शोभा काकींचा असेल. आता बोलणं पण झालंय आणि परिणाम बी दिसतोय. आता चला आतमध्ये. जे काय बी असेल, शोभा काकीने पुरुषोत्तम काका संग चांगलं नाही केलं. मला बी हेच वाटत आहे बाळादादा. नाही, त्यांनी जे बी केलं बरोबर केलं. जिजाबाई मला बाहेर जाऊ दे, मला जरा समजून घे. बोलले ना मला तुमचं काय बी ऐकून घ्यायचं नाहीये ते. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, बाहेर काय बी होऊ दे, त्यांच्या संग तुमचं काय बी देणं घेणं नाही आहे. तुम्हासनी बाहेर जायचं नाहीये. आता तुमचं फक्त माझ्या संग काम असू दे, आपल्या बायको संग काम असू दे. आजवर तुम्ही जिला बायको मानलंच नाही, आता मानावंच लागल. असं गप्प बसलात तरी लई आवडता तुम्ही मला. शोभा, तू हे मानून चल, तू जो निर्णय घेतला आहेस एकदम चांगला घेतला आहेस. कबीर सीप समंद की रटे प्यास
स्वाहा